ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये आता गाठोड्यासकट प्रियाला रविराजांनी सापळा रचत पकडले। याच्यामध्ये कल्पिकडे आता प्रतिमाने सुद्धा त्यांची साथ दिले। सायलीचं गाठोडं घेऊन पळणाऱ्या प्रियाला आणि त्याच्यातच स्वतःचं गाठोडं सुद्धा आता लपवून घेऊन जाणाऱ्या प्रियाला रविराजांनी रंगेहात पकडलंय। या सगळ्याच्या आधी रविराजांना खूप मोठी माहिती मिळालेली आहे की तन्वीने गाठोडं चोरलंय, म्हणजे प्रियाने गाठोडं चोरलंय खऱ्या तन्वीचं। आता खरी तन्वी कोण आहे हे अजून समोर आलं नसलं तरी खऱ्या तन्वीचं गाठोडं चोरून जाणाऱ्या प्रियाला पकडत रविराजांनी फाडकन थोबाड फोडत तिचा खरा फोटो समोर आणलाय। हे सगळं कसं घडलंय, रविराजांना हे सगळं गाठोडं फोटो कुणी दिलंय, ही व्यक्ती रविराजांपर्यंत कशी पोहोचली, आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हात सुभेदार फॅमिलीमधली कल्पना, अश्विन आणि प्रताप या तिघांचा आहे। बरं, या तिघांनी असं काय केलंय की प्रियाने खोटारडी असून तन्वीचं गाठोडं चोरलंय हे सिद्ध कसं केलंय आणि खऱ्या प्रियाचा फोटो कसा हाती लागलाय, सगळं पाहूया। इकडे अर्जुन सायलीच्या हातामध्ये सीसीटीव्ही फुटेज लागलेलं असतं। हे सीसीटीव्ही फुटेज घेऊन ज्या वेळेला दोघं जण घरी येतात आणि त्यांची ज्यावरती चर्चा चालते ते प्रिया सगळं ऐक, आणि हे सीसीटीव्ही फुटेज कसलं आहे मला काही कळतच नाहीये। जर का माझ्या विरोधात दुसरं कसलं सीसीटीव्ही फुटेज सापडलं असेल तर माझं काही खरं नाही। तिने अर्धवट माहिती जरी ऐकलेली असली तरी सुद्धा हे सीसीटीव्ही फुटेज आपल्या विरोधातच असणार असं ती मानून चालते। आणि काहीही झालं तरी मला आता ह्या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून माझी इथून सुटका होईल असा ती विचार करते। पण काय करू हे तिला काहीच सुचत नसतं आणि त्यामुळे मग ती शेवटचा निर्णय घेते। काहीही झालं तरी आता आपल्याला या सुभेदार आणि किल्लेदार या परिवाराला लुबाडून इकडून कुठेतरी लांब निघून जाणं हेच आता उपाय आहे असं म्हणत ती आता कुठे जाऊ असा विचार करत असताना तिला बाहेर जाणं, त्यासाठी पासपोर्ट विजा हे काही परवडणार नसतं। मग ती विचार करते काही हरकत नाहीये, असे पण मी महाराष्ट्र सोडून कुठेतरी निघून गेले तर कोण मला शोधणार आहे, किंवा माझा मृत्यूचा जर मी सापळा रचला तरी सुद्धा मला कोण शोधणार आहे, असं म्हणत प्रिया वेगळाच प्लॅनिंग करते। पण इथेच ती फसते। ती या सगळ्यामध्ये इतकी पॅनिक होते की आता ती सुभेदारांच्या परिवारातच चोरी करण्यासाठी प्रतापच्या रूममध्ये जाते। आता त्या रात्री प्रिया आपल्या रूममध्ये तन्वी आली होती हे प्रतापने जरी पाहिलं असलं तरी आता प्रतापला कळालंच नसतं की ही आपल्या रूममधून काय घेऊन जाते। म्हणून तो दुसऱ्या दिवशी कल्पनाला सांगायला लागतो, कल्पना, काल रात्री तन्वी आपल्या रूममध्ये आली होती, काय करायला आली होती, काय करायला नव्हती आली, मला याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये। यावरती कल्पना म्हणते, अहो काही नाही, म्हणजे तिला न माझ्या रूममध्ये काही वस्तू हवी असेल तर ती डायरेक्ट येते, तसं काही नाहीये। यावरती प्रताप म्हणतो, ठीक आहे, पण एकदा मला असं वाटतंय की तू न आपली रूम चेक केलीस तर। कल्पना म्हणते, तुम्ही काय तिच्यावरती संशय घेताय, आपली सून आहे ना ती। प्रताप म्हणतो, आता कोर्टात जे काही सिद्ध झाले ना त्यानंतर मला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा धक्काच बसलाय, कारण ती काहीही करू शकते या गोष्टीवरती माझा विश्वास बसलाय। आता कल्पना हे ऐकायला तयार नसते। मग आता इकडे प्रताप अश्विनला प्रताप अश्विनला सांगतो की काल रात्री माझ्या रूममध्ये तन्वी आली होती, का आली होती मला नाही माहिती। यावरती प्रताप म्हणतो, बाबा मी तुम्हाला काही गोष्ट सांगू इच्छितोय। यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच, प्रताप काय बोलायचं तुला। यावरती आता इकडे अश्विन सांगतो, बाबा तन्वीची जी काही ज्वेलरी होती ना ती सगळी ज्वेलरी तिने आता आपल्या घरी नेऊन ठेवायची म्हटली, आणि म्हणून ती घरच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी आपल्याकडून दिलेली पण जी काही ज्वेलरी होती ती सुद्धा, आणि तिची ज्वेलरी तिच्याकडून होती, ती सगळी ज्वेलरी आता इकडे ती घेऊन निघाली। मला नाही माहिती की हे सगळं काय घडलंय ते, पण काहीतरी अशी गडबड आहे की ज्याच्यामुळे ती आता डिस्टर्ब आहे का। यावरती प्रताप म्हणतो, हे बघ तू तिला विश्वासात घेऊन विचार ना। अश्विन म्हणतो, ठीक आहे। मग अश्विन प्रिया ज्या वेळेला परत येते त्यावेळेला तो सांगतो, तन्वी तू ज्वेलरी ठेवलीस का लॉकरला। यावरती प्रिया म्हणते, का रे, तुला माझ्यावरती संशय आहे का। यावरती अश्विन म्हणतो, अगं तसं नाही, तुझी मानसिक स्थिती ठीक नाहीये ना, म्हणून कोणी तुला लुबाडू शकतं, तुला कोणी त्रास देऊ शकतो, याच कारणासाठी मी आता तुला या सगळ्यामध्ये फक्त बोलत आहे, बस बाकी काहीच नाहीये। असं म्हटल्यावरती ती सांगते, हो मी ठेवली ज्वेलरी। असं म्हटल्यावरती मग आता अश्विन
प्रतापला सांगतो की तिने ज्वेलरी आता ठेवलेली आहे असं ती म्हणते. प्रताप म्हणतो नाही, आमच्या रूममध्ये सुद्धा आता कल्पनाचे दागिने गायब आहेत. कल्पना म्हणते हो, पण मी ते दागिने माझ्या लॉकरलाच ठेवले होते. यावरती आता इकडे सांगायला लागतो इकडे लगेचच प्रताप की मी काल रात्री प्रियाला माझ्या रूममध्ये येताना पाहिलंय आणि हे सगळं पाहिल्यामुळे आता मला जबरदस्त धक्का सुद्धा बसला आणि त्याच वेळेला मी आता तिला काही विचारण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण तिने या सगळ्यामध्ये मला आता म्हणजे विचारण्याचा प्रयत्न त्यावेळेला नाही केला. दुसऱ्या दिवशी मी तिला विचारलं की तुझं काही कल्पनाकडे काम होतं का, तर ती म्हटली नाही. म्हणूनच मला आता या सगळ्यामध्ये डाऊट आलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रताप सांगायला लागतो, अश्विन हे काही लक्षण चांगलं नाहीये. म्हणजे ती आपल्या घरात चोरी करणार नाही ही जरी खात्री तुला मला असली ना, तरी सुद्धा आता तिचे महिपत आणि साक्षीसोबत संबंध आहेत ही सुद्धा गोष्ट आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणून या सगळ्यामध्ये आपण ना एक काम करूया, काहीही झालं तरी सुद्धा आपण तिच्यावरती पाळत ठेवूया. असं म्हटल्यावरती कल्पना सुद्धा विचार करते, नाही नाही काहीतरी गडबड आहे. आणि या सगळ्यामध्ये आता कल्पना या सगळ्याचा ज्या वेळेला बोलते त्यावेळेला मग मात्र इकडे प्रताप आणि अश्विन हे दोघंजण रविराजांची भेट घेण्याचं ठरवतात. त्याआधी मग आता कल्पना म्हणते, काम करा, तन्वी जोपर्यंत तिकडे गेलेली आहे तोपर्यंत तिचं कपाट चेक कर ना. तिने कपाटामध्ये अशा काही वस्तू ठेवल्यात का की ज्याच्यामुळे आपल्याला काही माहिती मिळेल. असं म्हटल्यावर ती प्रियाचं कपाट चेक केलं जा आणि प्रियाच्या कपाटामध्ये कोणतीही वस्तू आता सापडत नाही, म्हणजे दागिने वगैरे. तितक्यात अर्जुन येतो आणि काय चाललंय यावरती प्रताप घडलेली घटना सांगतो आणि मग आता इकडे सांगायला लागतो की खरं सांगू का, तर मला तन्वीवरती आधीपासून संशय होता. ती या सगळ्यामध्ये काहीतरी लपवते. तुमचे दागिने गायब आहेत, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये जर का आता सत्य शोधून काढलं तर बरं होईल. असं म्हटल्यावरती हे सगळं करत असताना प्रतापच्या हातामध्ये एक लाल गाठोडं लागतं आणि ते गाठोडं आश्रमातलं अर्जुन ओळखतो. त्यावरती प्रताप म्हणतो, हे काय आहे. यावरती अर्जुन म्हणतो, हे गाठोडं प्रत्येकाचं असतं, कदाचित हे तन्वीचं असेल, पण ते गाठोडं उघडल्यावरती ते तन्वीचं नसून प्रियाचं गाठोडं असतं आणि त्यातला फोटो समोर येतो. त्याच वेळेस त्या गाठोड्यातला फोटो समोर आल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, कदाचित मधुभाऊ हा फोटो कुणाचा आहे सांगतील. कारण मधुभाऊ काय म्हणत होते की साऊबाळाचा फोटो हिच्याकडे आहे, हा सायलीचा फोटो आहे का, असं म्हणत मधुभाऊंकडे ज्या वेळेला आता इकडे अर्जुन तो फोटो घेऊन जातो, मधुभाऊ म्हणतात, नाही नाही हा नाही माझ्या साऊबाळाचा फोटो, हा तर प्रियाचा फोटो आहे. झालं, प्रियाचं सगळं भांडं फुट. प्रताप म्हणतो, हे काय चाललंय. यावरती अश्विन म्हणतो, मधुभाऊ तुमचा काहीतरी गैरसमज होतोय का. मधुभाऊ म्हणतात, माझा आणि गैरसमज तो का होईल, हे सगळं तिचंच आहे. म्हणजे तिनेच या सगळ्यामध्ये आता म्हणजे हा तिचा फोटो आहे, ज्या वेळेला ती मला सापडली होती तेव्हाचा हा फोटो आहे आणि तेव्हाचा फोटो सगळ्यांच्या गाठोड्यात आहे. पण साऊबाळाचा फोटो तिच्याकडे होता, तो मी पाहिला होता, हा फोटो तर तिचाच आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो की हे नक्की काय चाललंय. आणि आता प्रताप म्हणतो, माझ्या गोष्टी लक्षात आल्यात, म्हणजे ही तोतई मुलगी आता आपल्या इकडे बनून आलेली आहे. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये या तोतया मुलीला आता आपल्याला धडा शिकवायला पाहिजे. मला रविराजांकडे हिला घेऊन जायलाच पाहिजे, काहीतरी गडबड आहे. अश्विन म्हणतो, डॅडा तुम्ही एकटे नाही तर या सगळ्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला सोबत करणार. असं म्हणत मग मात्र अश्विन सुद्धा सज्ज होतो या सगळ्यामध्ये तिची म्हणजे आता खरडपट्टी काढण्यासाठी आणि तिला या सगळ्यामध्ये आता धडा शिकवण्यासाठी. इकडे तोपर्यंत नागराजला तिचा प्लॅन समजतो की ही आता चोरी करून पळून चाललेली आहे. कारण ती ज्या वेळेला किल्लेदारांच्या घरात येते त्याच वेळेला नागराज तिच्या हालचालींवरती लक्ष ठेवतो आणि नागराज आता इकडे सगळं सत्य महिपत आणि आता साक्षीला सांगतो. महिपत साक्षीला सांगतो त्यावरती महिपत म्हणतो, उडवा रे हिला, बाद झालं. म्हणजे हिला कितीही आपण आता हे करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा हिचं काही थांबतच नाहीये, उडवून टाका, बाद झालं. आता आता हिची मनमानी आपण चालू घ्यायची नाहीये. असं म्हटल्यावरती मग ताबडतोब इकडे प्रिया माफी मागते, नाही नाही मी कुठे पळून जाणार नाहीये. साक्षी म्हणते, तू पळूनच जाऊ शकत नाहीस. असं म्हणत आता इकडे ती नागराजला सांगते, काहीही करा, हिला आत्ताच्या आत्ता किल्लेदारच्या इकडे न्या आणि कोंडून ठेवा, कशी ही कुठे जाते बघूया.
असं म्हटल्यावर ती इकडे प्रियाला कोंडून ठेवलं जातं. त्यामुळे घरामध्ये आता इकडे सुभेदारांच्या घरामध्ये अश्विन, प्रताप आणि कल्पना आणि अर्जुन या चौघांना जे काही सत्य समजलंय ते तिला काही कळतच नसतं आणि त्यामुळे ती आता पूर्णपणे गडबडते. बरं, हे सगळं चालू असताना प्रिया इकडे लॉक केलेलं असतं. सुभेदारांच्या घरामध्ये नाही तर किल्लेदारांच्या घरात नागराजने बंद करून ठेवल्यामुळे प्रियाला आता काहीच हालचाली करता येत नाही. प्रिया पळून चालले म्हणून तिला बंद करून ठेवलेलं असतं आणि त्याच वेळेला अश्विन आणि आता प्रताप इकडे आलेले असतात रविराजांकडे. रविराजांकडे आल्यावरती अश्विन आता सांगायला लागतो, आपल्यासोबत खूप मोठा धोका झालेला आहे. या सगळ्यामध्ये आपल्याला जबरदस्त फसवणूक झाली. रविराज म्हणतात, फसवणूक आणि ती कसली? त्यावरती मग आता सांगायला लागतात लगेचच प्रताप आणि अश्विन की फसवणूक म्हणजे आता हे गाठोडं बघ. हे गाठोडं ज्या कुणाचं आहे ना ते गाठोडं या सगळ्यामध्ये आता मी तुला समोर दाखवतो. असं म्हणत मग मात्र ते गाठोडं समोर दाखवल्यावरती आता त्यातला फोटो काढला जातो आणि त्यावरती मग अर्जुन म्हणतो, सिनियर, हा फोटो कोणाचा आहे माहिती आहे तुला? हा फोटो आहे तो म्हणजे आपली प्रिया, म्हणजेच तुझी लाडकी तन्वी. असं म्हटल्यावरती आता जबरदस्त धक्का बसतो, तो म्हणजे इकडे आता रविराजांना. रविराज म्हणतात, काय चाललंय हे? सायली म्हणते, हो, मी हा फोटो पाहिलाय, कारण हा फोटो प्रियाचा आहे. हे आम्ही आश्रमात असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना माहिती होतं. असं म्हटल्यावरती मग मात्र आता जबरदस्त धक्का बसतो. सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसतो आणि आता या सगळ्यामध्ये काय खरं काय खोटं हे जाणून घेण्यासाठी आता इकडे ते गाठोडं इकडे लगेचच अश्विन सांगतो की हे गाठोडं तिच्या रूममध्ये आम्हाला सापडलं. त्यावरती आता मात्र प्रियाला नागराज उठवतो आणि ए मूर्ख मुली, अजून काही गोंधळ होण्याच्या आधी लवकरात लवकर हे गाठोडं आता तिकडे नेऊन ठेव. असं म्हटल्यावरती हे गाठोडं लपव लवकर. प्रिया म्हणते, काय? यावरती आता इकडे नागराज सांगतो, ते गाठोड्याचं सत्य आता सगळ्यांना समजलंय, त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्यामध्ये काहीतरी कर आणि हे गाठोडं लपवून दुसरीकडे ने. असं म्हटल्यावरती मग आता प्रिया ते गाठोडं घेऊन पळून जात असताना इकडे प्रतिमा तिला आवाज देते, तन्वी, तन्वी थांब. असं म्हटल्यावर ती प्रिया थबकते आणि त्याबरोबर लगेचच आता इकडे प्रिया थांबते. प्रिया थांबल्यावरती त्याच वेळेला आता लगेचच इकडे सांगायला लागते, प्रतिमा तुझ्या हातात काय आहे? पण ती प्रतिमाला ताकास तूर लागू देत नसते आणि प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता ती सांगायला लागते की अजिबात नाही, मी या सगळ्यामध्ये आता मला जायचंय, तू मला अडवू नकोस. त्यावरती नागराज येतो आणि तन्वी, तू अजून इथे काय करतेस? निघ बरं तू इथून. असं म्हणत मग मात्र ती आता या सगळ्यामध्ये प्रियाला तिकडून जायला सांगते. प्रियाला तो जायला सांगतो, पण त्याच वेळेला तिला आता अडकवण्यासाठी ताबडतोब येते ती म्हणजे रविराज. एक मिनिट, कुठे चाललीस तू? थांब, लवकरात लवकर तुझ्या हातात काय आहे ते मला दे. असं म्हणत तो तिच्या खाटकन एक मुस्काटीत मारतो. प्रिया म्हणते, नाही बाबा, काही नाहीये, माझ्या हातात खरंच काही नाहीये. असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच रविराज तिच्या हातातून गाठोडं हिसकाव आणि ज्या वेळेला रविराज ते गाठोडं हिसकावतात त्या गाठोड्यातलं सत्य समोर आल्यावरती लगेचच आता इकडे येतो तो म्हणजे प्रताप. प्रताप दाखवतो आणि प्रताप म्हणतो, हे बघा, हे बघा, जे काही सत्य आहे ते सत्य हेच आहे. प्रताप सांगतो, याच्यामध्ये आता जे काही कळेल ना तुम्हाला ते आहे, हा फोटो बघा. असं म्हणत प्रतापने फोटो दाखवल्यावरती रविराज एक खाटकन मुस्काटीत देतात. म्हणजे काय चाललंय हे सगळं? मला या सगळ्यामध्ये आता तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तन्वी, तू आमची फसवणूक करतेस, लाज नाही वाटत तुला? असं म्हणत चिडलेले रविराज खाडकन एक मुस्काटीत देतात आणि मग मात्र आता प्रिया घडाघडा बोलायला लागते. बोल, हे सगळं करण्यासाठी तुला कोणी सांगितलं होतं? असं म्हटल्यावरती मग मात्र आता ती पटापटा पटापटा बोलायलाच लागते आणि ती सांगायला लागते की नाही, हा सगळा प्लॅन होता, हा सगळा प्लॅन केलेला होता महिपत आणि साक्षीने. यावरती रविराज म्हणतात, म्हणजे? त्यावरती ती सगळं सांगते की खरं तर मी तन्वी नाही आहे, मला इकडे पेरण्यात आलंय. मला पेरण्यासाठी या सगळ्यामध्ये आता त्या लोकांनी सांगितलं होतं की तू जर का या सगळ्यामध्ये आता आमच्या बाजूने साक्ष दिली नाहीस तर मात्र तुला आता चांगलंच आम्ही तुझ्यावरती केस करू. आणि हे सगळं ज्या वेळेला मला सांगण्यात आलं त्यावरती मी घाबरले. रविराज म्हणतात, मग तू कोण आहेस? यावरती ती सांगते, मी प्रिया आहे, प्रिया मधुकर.
मला तन्वी असण्याबद्दल खरंच काही माहिती नाहीये असं म्हटल्यावरती रविराज चांगलेच पेटून उठतात आणि आता तिच्या अजून थोबाडीत देत तिचे आता हक्कलपट्टी करायला निघतात. त्यावरती मग आता तिकडे अर्जुन येतो आणि नाही त्यावरती आता इकडे मधुभाऊ आलेले असतात आणि प्रिया, खोट्याची कधीच जीत होत नाही. मला पहिल्यापासून माहीत होतं की तू खरी तन्वी नाहीच आहेस. तू खोटारडी आहेस, तू तोतई आहेस. आणि हो, हाच फोटो तिचा आहे. पण मला आता एक प्रश्न पडलाय की माझ्या साऊबाळाचा फोटो हा हिच्या इकडे काय करतोय? ते सत्य मला जाणून घ्यायचं आहे. हिने माझ्या साऊबाळाचा फोटो का चोरलाय ते मला कळलं पाहिजे. त्यावरती आता इकडे सांगायला लागतो अर्जुन, मधुभाऊ सायलीचा फोटो कुठे आहे? यावरती मधुभाऊ म्हणतात हिने हिच्या रूममध्ये लपवून ठेवलाय आणि हा तर प्रियाचा फोटो आहे. रविराज म्हणतात, का सायलीचा फोटो ठेवलास तू? बोल लवकर, कोण आहे सायली? असं म्हणत रविराजांना शंका येते. अश्विन पण थोबाडीत देतो आणि लवकरात लवकर खरं सांग, नाहीतर तुझं आता काही खरं नाही, असं तिला बोलायला लागतो. ज्या वेळेला तो तिला हे बोलायला लागतो त्यावेळेला मात्र आता ती चांगलीच गडबडते आणि गडबडलेली ती आता इकडे चुका करून बसते. या सगळ्यामध्ये आता चुकांवरती चुका करत प्रियाचं सत्य समोर आलेलं